महात्मा गांधी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज सावळजमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. आज आपण अँगल अँड इट्स मेजरमेंट हा 11वीमधला फर्स्ट चॅप्टर आपण पाहणार आहोत. अँगल अँड इट्स मेजरमेंट, कोण आणि कोणाचे माप. आता कोण आणि कोणाचे माप हे आपण आधी 9वी 10वीलाही पाहिलेलं आहे, पण आता इथला जो फर्स्ट पॉईंट आहे 11वीमधला तो असा आहे बघा, डायरेक्टेड अँगल. डायरेक्टेड अँगल इथं रे ओ ए आणि रे ओ बी दिसत आहेत. रे ओ ए हा एक रे म्हणूया आपण, हा सुरुवातीचा म्हणूया, इनिशियल रे, किंवा ह्याला आपण इनिशियल आर्म असं म्हणूया. रे ओ ए आणि रे ओ बी दोन्ही रे हे एकाच पोझिशनला असतील बरं का, म्हणजे इनिशियल स्टेजला असतील. पण रे ओ बी हा रोटेट झाला ओ भोवती, तर त्याच्यामध्ये जो अँगल मिळतो रे ओ ए आणि रे ओ बी याच्यामधला जो अँगल आहे त्यालाच काय म्हणणार आहे आपण, डायरेक्टेड अँगल असं म्हणणार आहोत. म्हणजे रे ओ बी जो आहे तो फिरत राहतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो आहे, टर्मिनल रे किंवा टर्मिनल आर्म. रे ओ ए आणि रे ओ बी म्हणजेच इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्मच्या मध्ये जो भाग तयार होतो, जो अँगल तयार होतो, त्याला आपण डायरेक्टेड अँगल असं म्हणणार आहोत. इथं जो अँगल ए ओ बी आहे त्याला आपण डायरेक्टेड अँगल ए ओ बी असं म्हणणार आहोत. आणि याचं जे नोटेशन आहे, हे नोटेशन म्हणजे डायरेक्टेड अँगल हा आपण अशा पद्धतीनं डिनोट करतो. डायरेक्टेड अँगल ए ओ बी आपण कसा वाचला हा अँगल, ए ओ बी. का तर इनिशियल रे इथं ओ ए आहे, त्याच्यावर ते ठरणार आहे बरं का. आता समजा आपण अँगल बी ओ ए घेतला, इथं आहे पहा अँगल बी ओ ए, हा अँगल. ह्याच्यामधला इनिशियल रे हा रे ओ बी आहे, इनिशियल रे ओ बी आहे, आणि टर्मिनल रे जो आहे तो ओ ए आहे. त्यामुळं आपण काय म्हणणार आहे, डायरेक्टेड अँगल बी ओ ए असा असणार आहे. डायरेक्टेड अँगल बी ओ ए हा कुठल्या दिशेने फिरलेला आहे बघा, क्लॉकवाईज डायरेक्शनने हा रोटेट झालेला आहे. डायरेक्टेड अँगल बी ओ ए असं म्हणतो आहे आपण. आणि ह्याच्या आधीच्या डायग्राममध्ये म्हणजे इथं पहा, डायरेक्टेड अँगल ए ओ बी आपण हा बघितला इथं. डायरेक्टेड अँगल ए ओ बी हा मात्र अँगल जो आहे हा पॉझिटिव्ह अँगल असणार आहे. आणि हा जो घड्याळाच्या दिशेने फिरतो आहे तो मात्र निगेटिव्ह अँगल असणार आहे. क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट झाला रे, तर काय म्हणणार आहे आपण, तो अँगल जो आहे तो अँगल निगेटिव्ह अँगल असणार. आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, घड्याळाच्या उलट्या दिशेने म्हटलं आपण, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी हा रे रोटेट झाला, तर मिळणारा जो अँगल आहे तो पॉझिटिव्ह डायरेक्टेड अँगल असणार आहे. पॉझिटिव्ह डायरेक्टेड अँगल बघा. The ordered pair of rays OA and OB together with the rotation of the ray OA to the position of the ray OB is called the directed angle AOB. Directed angle AOB. आता इथं ऑर्डर्ड पेअर घेताना कशी घेतली, तर रे ओ ए सुरुवातीला घेतला आणि रे ओ बी नंतर ना आहे. याचा अर्थ काय, रे ओ ए हा इनिशियल आहे, रे ओ बी हा टर्मिनल रे आहे. इफ द रोटेशन ऑफ द इनिशियल रे is anti-clockwise, then the measure of the directed angle is considered as positive, and if it is clockwise, then the measure of directed angle is considered as negative. आता सांगितल्यानुसार की
क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट झाला रे तर तिथं काय होणार आहे, हा निगेटिव्ह डायरेक्टेड अँगल मिळणार आहे. आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने रे रोटेट झाला रे ओ बी तर काय म्हणणार आहे आपण, तो पॉझिटिव्ह डायरेक्टेड अँगल असणार आहे. म्हणजे इथं पॉझिटिव्ह डायरेक्टेड अँगल ए ओ बी आणि इथं काय असणार आहे, निगेटिव्ह डायरेक्टेड अँगल बी ओ ए हा असणार आहे. रे ओ ए इज कॉल्ड द इनिशियल आर्म अँड रे ओ बी इज कॉल्ड द टर्मिनल आर्म इन द ऑर्डर्ड पेअर ओ ए ओ बी. ठीक आहे, सायन्स आपण बघितले. आता टाईप्स ऑफ डायरेक्टेड अँगल्स, टाईप्स ऑफ अँगल्स म्हणा, टाईप्स ऑफ अँगल्स. फर्स्ट आहे झिरो अँगल. आता इथं झिरो अँगलला बघा, रे ओ ए आणि रे ओ बी हे एकाच पोझिशनला आहेत. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की इनिशियल रे आणि टर्मिनल रे बोथ आर ॲट द सेम पोझिशन. थोडक्यात अँगलची व्हॅल्यू इथं काय असणार आहे, झिरो असणार आहे. रोटेटच झालेलं नाही आहे ना. रे ओ बी हा आहे त्याच ठिकाणाला आहे, त्यामुळं तिथला जो अँगल आहे तो 0 डिग्री आहे. त्यामुळं आपण काय म्हणणार आहे, हा झिरो अँगल. इफ द रे ओ ए हॅज झिरो रोटेशन, दॅट इज इट डज नॉट रोटेट, द इनिशियल आर्म इटसेल्फ इज अ टर्मिनल आर्म ओ बी. इनिशियल आर्म ओ ए इटसेल्फ इज अ टर्मिनल आर्म ओ बी. द अँगल सो फॉर्म्ड इज झिरो अँगल. नेक्स्ट बघा, स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल हा मात्र जो स्ट्रेट अँगल आहे तो स्ट्रेट अँगल कितीचा असणार आहे बघा. जर रे ओ बी हा टर्मिनल रे हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट झाला तर तो +180 डिग्री असणार आहे, +180 डिग्री. आणि क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट झाला असा तर काय होणार आहे, हा -180 डिग्री असणार आहे. म्हणजे काय तर इनिशियल आर्म और इनिशियल रे ओ ए हा इथं दिसतोय तुम्हाला, इनिशियल रे ओ ए आणि त्याच्या विरुद्ध दिशेला हा रे ओ बी आहे. रे ओ बी हा टर्मिनल रे असं म्हणतोय आपण. म्हणजेच काय, रे ओ बी रोटेट होतोय ओ भोवती आणि मिळणारा जो अँगल आहे क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट झाला तर -180 डिग्री आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने रे ओ बी रोटेट झाला तर तिथं काय मिळणार आहे अँगल, +180 डिग्री. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अँगल मिळणार आहेत, ते मात्र 180 अंशाचे असणार आहेत. त्यालाच काय म्हणतोय आपण, हा स्ट्रेट अँगल असं म्हणतो. बघा, इफ द इनिशियल रे ओ ए and the terminal ray OB are in opposite directions, then directed angle so formed is known as straight angle. Next, one rotation angle. थर्ड जो आहे टाईप्स ऑफ अँगल्स पाहतोय आपण, त्याच्यामधला वन रोटेशन अँगल. आता वन कम्प्लीट रोटेशन घेतलं आपण तर काय म्हटलं तर तिथं 360 डिग्री कंप्लीट होणार आहे. मगाशी बघितलं स्ट्रेट अँगलला तर रे ओ ए आणि रे ओ बी हे अपोजिट डायरेक्शनला जर असतील तर तिथला जो अँगल आहे तो अँगल +180 डिग्री किंवा -180 डिग्री मिळतो. मग जर एक रोटेशन कंप्लीट झालं तर काय होणार आहे, तो फिरून त्याच जागेवर जर आला रे ओ बी तर तिथं 360 अंशाचा अँगल मिळणार आहे आपल्याला. 360 degree, 360 degree. After one complete rotation, if the initial ray OA coincides with the terminal ray OB, then so formed angle is known as one rotation angle. मग तो क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट झाला तर आपण काय म्हणणार आहे बघा, क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट झाला हा तर इथं काय असणार आहे, हा अँगल -360 डिग्री. आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट झाला घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हटलं बरं का, म्हणजे हा तिथं काय होणार आहे, हा +360 डिग्री अँगल आपल्याला मिळणार आहे. आपण असं म्हणू शकत नाही की वन रोटेशन अँगल फक्त. तिथं काय 2 वेळा जर हा कम्प्लीट रोटेशन झालं, 2दा हे एकदा झालं म्हणून वन कम्प्लीट रोटेशन म्हटलं. 2 कम्प्लीट रोटेशन झालं तर काय होणार आहे बघा, 360 अधिक 360, 360 + 360 720 डिग्री होणार. 2 रोटेशन अँगल असं म्हणू शकतो. तसंच 3 रोटेशन अँगल म्हणू शकतो. ठीक आहे.
आता पुढचं आहे राईट अँगल. बघा आता हां राईट अँगल झालेलं आहे. काटकोन म्हणतोय आपण. राईट अँगल हा 90 डिग्रीचा असणार आहे. म्हणजे आता इथं रे ओ ए हा इनिशियलच रे म्हणतोय आपण. टर्मिनल रे ओ बी हा कुठे आहे बघा, वाय ॲक्सिसवरती टर्मिनल रे. रे ओ ए आपण ही एक्स ॲक्सिस समजूया आणि रे ओ बी ही हा पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस समजू. पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आणि पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसवरती. त्यामुळं इथला जो काय अँगल आहे हा अँगल काय मिळणार आहे आपल्याला, हा 90 डिग्री म्हणजेच काय असणार आहे, हा राईट अँगल मिळणार. अँगल ए ओ बीचं राईट अँगल. आता तसंच असणार आहे बरं का. हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट झाला तर +90 डिग्री आणि क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट झाला तर काय मिळणार आहे इथं, -90 डिग्री असणार आहे. ठीक आहे. म्हणजेच काय म्हणतोय आपण, 1/4 ऑफ वन रोटेशन. वन रोटेशन म्हणजे काय म्हटलं, 360 डिग्री. मग त्यातला एक बरं का, 4 भाग आहेत आता इथं टोटल. त्यातला 1/4 ऑफ वन रोटेशन अँगल इज कॉल्ड ॲज वन राईट अँगल. हा एक भाग, हा 90, हा 90 आणि हा 90 अशी मिळून हे 360. त्यापैकी एक भाग हा काय असणार आहे, 1/4 म्हटले 4 भागापैकी एक भाग हा 90 अंशाचा असणार आहे आणि त्यालाच आपण राईट अँगल असं म्हणतो. ठीक आहे. पुढचा अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन. इथं आता पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस इथं एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस आहे बरं का. मग ओरिजिनपासून आपण राईटला गेलो तर काय असणार तिथं पॉझिटिव्ह नंबर्स म्हणजेच पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. आणि ओरिजिनपासून लेफ्टला जर गेलो आपण तर इथं काय असणार आहे, निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, निगेटिव्ह नंबर्स -1 -2 -3 असं म्हणतोय आपण. तसंच वाय ॲक्सिसला इथं बघा ओरिजिनपासून वरती म्हटलं आपण तर काय मिळणार आहे इथं, पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस म्हणजे 1 2 3 अँड सो ऑन. तसा इकडे ओ वाय डॅश म्हणजे निगेटिव्ह वाय ॲक्सिस, इकडे नंबर्स निगेटिव्ह असणार -1 -2 -3. आता इथं जे काय अँगल्स आहेत ते बघा, अँगल्स फर्स्ट अँगल एक्स ओ पी असं म्हणूया आपण, अँगल एक्स ओ पी. सेकंड अँगल एक्स ओ क्यू. थर्ड आहे अँगल एक्स ओ आर. त्याची जी दिशा आहे ना ती महत्त्वाची आहे, डायरेक्शन महत्त्वाचं आहे इथलं. कसं आहे बघा, ॲरो कुठल्या बाजूला दाखवलेला आहे ते बघायचं आहे. मी फर्स्ट अँगल कुठला घेतला तर अँगल एक्स ओ पी म्हटला बरं का. दुसरा अँगल कुठला घेतला, अँगल एक्स ओ क्यू म्हटला. आणि थर्ड अँगल कुठला घेतला तर अँगल एक्स ओ आर घेतला. मग आता हे दोन्ही अँगल आहेत ना, अँगल एक्स ओ पी आणि अँगल एक्स ओ क्यू, हे मात्र इथं काय म्हणूया आपण, हे दोन्ही अँगल जे आहेत किंवा इनिशियल रे ओ एक्स दिसतो इथं आणि टर्मिनल रे कुठला दिसतोय फर्स्टमध्ये तर ओ पी दिसतोय. आणि हा जो टर्मिनल रे ओ पी आहे तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट झालेला आहे. त्यामुळं हा जो डायरेक्टेड अँगल एक्स ओ पी म्हणूया आपण, हा पॉझिटिव्ह आहे. तसाच एक्स ओ क्यू बघा अँगल, त्याच्यामध्ये सुद्धा इनिशियल रे ओ एक्सच आहे आणि टर्मिनल रे मात्र ओ क्यू आहे. आपण काय म्हणतोय तर हा जो डायरेक्टेड अँगल एक्स ओ क्यू आहे तो सुद्धा पॉझिटिव्ह आहे, तो सुद्धा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट होतो आहे. मात्र थर्ड बघा, हा अँगल एक्स ओ आर हा क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट होतो आहे, म्हणजे घड्याळाच्या दिशेने रोटेट होतो आहे, म्हणजे तो निगेटिव्ह अँगल आहे. पण ह्या तिन्हीमध्ये एक साम्य आहे, ते म्हणजे काय आहे तर इनिशियल रे तिघांचाही हा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवरतीच आहे. पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसच म्हणूया आपण, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवरतीच असला पाहिजे. तर असे जे काय अँगल्स आहेत ह्या अँगल्सना आपण काय म्हणणार आहोत, हे स्टँडर्ड पोझिशनला आहेत. म्हणजे काय तर ह्या अँगलचा इनिशियल रे जो आहे, इनिशियल आर्म जो आहे तो पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवरच असला पाहिजे. अशा अँगल्सना आपण ते स्टँडर्ड पोझिशनला आहेत असं म्हणू शकतो, अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन. आता मी एक उदाहरण घेते बरं का दुसरं. समजा आपण असं म्हटलं की अँगल क्यू ओ एक्स डॅश म्हटलं बरं का, एक्स डॅश.
QOX डॅश. हा बघा, हा 30चा धरला तर हा 60 डिग्री असणार आहे, 60 डिग्री. हा 60 डिग्री असणार. मग मला सांगा, हा मी दाखवताना असंच दाखवते. अँगल QOX डॅश इज इक्वल टू 60 डिग्री. पण इथला इनिशियल रे काय दिसतोय, तर OQ आहे. म्हणजे हा स्टँडर्ड पोझिशनला आहे का इनिशियल रे? नाही. काय सांगितले? स्टँडर्ड पोझिशन म्हणजे रे जो इनिशियल आर्म आहे, इनिशियल रे हा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवरतीच असला पाहिजे. तरच आपण काय म्हणणार आहे, तो जो काय अँगल तयार होणार आहे टर्मिनल रे आणि इनिशियल रेच्या मधला, त्याला आपण अँगल इन स्टँडर्ड पोझिशन म्हणणार आहोत. ठीक आहे. त्यामुळे QOX डॅश हा काय अँगल स्टँडर्ड पोझिशनला नाही. बघा, in the rectangular coordinate system, a directed angle with its vertex at origin O and the initial ray along the positive x-axis is called a angle in standard position. ठीक आहे. क्वाड्रंटल अँगल्स बघा, क्वाड्रंटल अँगल्स. आता हा जो वर्ड आहे क्वाड्रंट, क्वाड्रंट म्हणजे चरण असं म्हणतो. किती चरण दिसतात तिथं? 4 आहेत. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. हा फर्स्ट, हा सेकंड, थर्ड आणि हा फोर्थ म्हणतोय आपण. मग आता क्वाड्रंटल अँगल बघा, क्वाड्रंटल अँगल, अ डायरेक्टेड अँगल इन स्टँडर्ड पोझिशन हुज टर्मिनल रे लाईज अलॉंग एक्स ॲक्सिस. डायरेक्टेड अँगल हे स्टँडर्ड पोझिशनलाच पाहिजे, स्टँडर्ड पोझिशनला असणार आहेत. आणि टर्मिनल रे मात्र कुठं असणार आहे, हा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवरतीच असणार आहे. टर्मिनल रे कुठं असणार आहे बघा, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवरच असणार आहे. अशा अँगल्सना आपण क्वाड्रंटल अँगल्स असं म्हणणार आहोत. मग आता इथं अँगल बघा, अँगल POQ हा पॉझिटिव्ह डायरेक्टेड अँगल आहे बरं का. हा असा दाखवला आहे आपण. कुठला? हा अँगल POQ. त्यातला इनिशियल रे कुठं दिसतोय? पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला आहे. म्हणजे तो स्टँडर्ड पोझिशनला आहे बरं का अँगल, असं म्हणता येईल. डायरेक्टेड अँगल इन स्टँडर्ड पोझिशन हुज टर्मिनल रे लाईज अलॉंग एक्स ॲक्सिस ऑर वाय ॲक्सिस. आता इथं आहे ना, टर्मिनल रे पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसला आहे. टर्मिनल रे कुठला? OQ. म्हणजेच ह्या दोन्ही रेमधला जो काही अँगल मिळणार आहे तो कसा असणार आहे, तो जो अँगल आहे तो स्टँडर्ड पोझिशनला म्हणतोय आपण, आणि त्यालाच आपण काय म्हणणार आहे, क्वाड्रंटल अँगल असं म्हणणार आहोत. टर्मिनल रे हा कुठं असणार आहे, एक्स ॲक्सिस आणि किंवा वाय ॲक्सिसवरती असेल. मात्र इनिशियल रे हा स्टँडर्ड पोझिशनलाच असणार आहे. स्टँडर्ड पोझिशन म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवरती. आता दुसरं बघा, अँगल POR म्हणूया आपण. हा अँगल POR. इथं सुद्धा काय दिसते बघा, इनिशियल रे OP हा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवरती आहे आणि टर्मिनल रे OR मात्र कुठं आहे, निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवरती, निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवरती. त्यामुळं हा सुद्धा काय असणार आहे, क्वाड्रंटल अँगल आपण म्हणतोय बरं का, ह्याला सुद्धा क्वाड्रंटल अँगल, अँगल POR. आता थर्ड बघा, घड्याळाच्या दिशेने म्हणजे हा निगेटिव्ह असणार, POS. अँगल POS, इनिशियल रे OP हा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवरती आहे आणि टर्मिनल रे OS हा वाय ॲक्सिसवरती आहे. वाय ॲक्सिसवरती कुठे, निगेटिव्ह वाय ॲक्सिसवरती आहे. त्यामुळं हाही अँगल आपण काय म्हणणार आहे, क्वाड्रंटल अँगल. त्याच्यानंतर बघा, हा असा घेऊया, अँगल POQ असा फिरून, अँगल POQ हाही क्लॉकवाईज डायरेक्शनने, म्हणजे हाही निगेटिव्ह डायरेक्टेड अँगल म्हणूया आपण. POQच आहे बरं का, POQ. इथं इनिशियल रे OP पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवरती आहे, टर्मिनल रे OQ जो आहे तो पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसवरती आहे. त्यामुळं हाही अँगल जो आहे, हा अँगलसुद्धा काय असणार आहे, क्वाड्रंटल अँगल. आता मला सांगा, हा आहे ना, हा जर 90 अंशाचा असेल, हाही 90 अंशाचा आणि हाही 90 अंशाचा, म्हणजे किती झाले, 9, 18 म्हणजे 180 आणि हा 90, 90 अधिक 90 अधिक 90 270.
पण हा क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट होतो आहे, म्हणून आपण काय म्हणतो आहे, -270 डिग्री. किती असणार आहे हा अँगल? वजा 270 डिग्री हा क्वाड्रंटल अँगल आपल्याला मिळतो. ठीक आहे. को टर्मिनल अँगल्स पहा. आता को टर्मिनल अँगल्समध्ये इनिशियल रे ओ ए दिसतो इथं, त्याच्यानंतर टर्मिनल रे ओ बी दिसतो आहे. पण इनिशियल रे आणि टर्मिनल रे इथं दिसत असताना बघा, एक अँगल बघूया आपण. अँगल ए ओ बी हा 30 डिग्री आहे. अँगल ए ओ बी हा काय आहे? 30 डिग्री आहे. फर्स्ट हा 30 डिग्री आहे. हा 30 डिग्री असताना इनिशियल रे ओ ए आहे आणि टर्मिनल रे ओ बी आहे. आता पुढचा अँगल बघा, हा 30 आहेच आहे, पण एक रोटेशन कंप्लीट झालं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने, तर आपण 360 म्हणतो. पण परत पुढं गेलो तर काय होणार आहे? 360 अधिक 30 होणार बरं का. एक रोटेशन आपण कंप्लीट केलं म्हणजे 360 अधिक परत पुढं गेलो आहे आपण, म्हणजे तो 30 आहे, प्लस 30 घेतला तर किती होणार? 390. म्हणजे हा जो अँगल आहे दुसरा सेकंड, तो इथं दिसतोय तो 390 आहे. पण 390 असताना इनिशियल रे ओ ए, टर्मिनल रे ओ बी आहे त्या पोझिशनला आहेत. त्याच्यानंतर आपण समजा घड्याळाच्या दिशेने हा पुढचा घेऊ आपण. हा काय होणार आहे बघा, हा इथं उलट्या दिशेने आलो तर काय होणार आहे? हा वन रोटेशन कंप्लीट झालं की -360 डिग्री असणार. म्हणजे उलट्या म्हणजे घड्याळाच्या दिशेने क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट झाला हा रे ओ बी, तर तो मिळणारा जो अँगल आहे तो अँगल काय असणार आहे? -360 डिग्री. पण हा अँगल आहे ना आता, तो एक रोटेशन कंप्लीट झालंच नाही. तो कुठंपर्यंत आला आहे? इथंपर्यंत आलेला आहे. हा असा रोटेट झाला. एक कंप्लीट रोटेशन 360मधून जर 30 वजा केले, 30 मायनस केले तर किती होणार बघा? मायनस केले तर 330 डिग्री. मग हा अँगल आहेच इथं, वजा 330 डिग्रीचा आहे, -330 डिग्री दिसतोय. पण इथंसुद्धा बघा, रे ओ ए हा इनिशियल दिसतोय आणि रे ओ बी काय आहे? टर्मिनल आहे. म्हणजे 3 अँगल आपण बघितले, तिन्ही अँगलमध्ये आपल्याला काय दिसलेले आहे? इनिशियल रे आहे तोच आहे आणि टर्मिनल रेची पोझिशनसुद्धा आहे तीच आहे. मग डायरेक्टेड अँगल बघा, डायरेक्टेड अँगल्स ऑफ डिफरंट अमाऊंट ऑफ रोटेशन हॅविंग द सेम पोझिशन ऑफ इनिशियल रेज अँड टर्मिनल रेज. सेम पोझिशनलाच दिसतोय इनिशियल रे आणि टर्मिनल रेसुद्धा. म्हणजे वेगवेगळे त्याचे जर आपण ते अँगल्स घेतले कुठले, 30 डिग्री, 390 डिग्री, -330 डिग्री, हे आपण डिफरंट अमाऊंट ऑफ रोटेशन म्हणतोय. हॅविंग द सेम पोझिशन्स ऑफ इनिशियल रे अँड टर्मिनल रेज आर कॉल्ड को टर्मिनल अँगल्स. अशा अँगल्सना आपण काय म्हणणार? को टर्मिनल अँगल्स. ठीक आहे, थांबूया आपण इथे. 22 मिनिटं झाले. थँक्यू.